जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे। निवडणूक आयोगाने लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे। यामुळे देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे। देशात 9 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। 7 एप्रिल ते 12 मे पर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार असून 16 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी दिली आहे। महाराष्ट्रात 3 टप्प्यात मतदान होणार आहे। राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान 10 एप्रिलला होणार असून 17 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे, तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 24 एप्रिलला पार पडणार आहे। देशातले तब्बल 81 कोटी 40 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तसंच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच नोटाचा अधिकार वापरण्याची संधी मतदारांना मिळणार आहे। आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागले। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या औरंगाबादमधील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्या मागेच बसले होते। पहिल्या रांगेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तर मागच्या रांगेत अशोक चव्हाण आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दराडा बसले होते। एवढंच नाही तर राहुल गांधींनी आपल्या भाषणात अशोक चव्हाणांचा आवर्जून उल्लेखही केला। आता काँग्रेसच्या व्यासपीठावर राहुल गांधींच्या सोबत ते दिसू लागल्यानं त्यांना पक्षानंही क्लीन चिट दिल्याचं मानलं जात आहे। औरंगाबादच्या सभेत राहुल गांधी यांनी विकासाचा मुद्दा मांडला। महाराष्ट्र जीडीपीमध्ये देशात अग्रणी असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र महाराष्ट्राचे नेते मार्केटिंग करत नाहीत तर कामं करतात असं राहुल यांनी म्हटलंय। शिरपूरमध्ये तरुणांशी संवाद साधल्यानंतर औरंगाबादमध्ये राहुल यांची सभा पार पडली। या सभेत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली। काँग्रेसचे धोरण तरुण आणि महिलांना सशक्त बनवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता संपलेली असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे राज ठाकरेंच्या महायुतीत येण्यासंदर्भातल्या सर्व वृत्तांना आता पूर्णविराम लागला आहे। राज गडकरींच्या भेटीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे भाजपमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। तर दुसरीकडे पवारांना एनडीएत घेणार नसल्याचं मुंडेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। लोकसभेचं रण एनडीए जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। तसंच मनसेला महायुतीत घेण्याचा विषय संपला असून पुढच्या वाटचालीबाबत गडकरींची चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत आमदार संभाजी पवार यांची भेट घेतली। संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। या बैठकीला आमदार प्रकाश शेडगे आणि आमदार गिरीश महाजन हेही उपस्थित होते। यावेळी संभाजी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केलेल्या संजय पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। त्यामुळे संभाजी पवार नाराज आहेत। शिवसेनेकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आमदार ओमराजे निंबाळकर इच्छुक आहेत। त्यांनी या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। गेल्या वेळचे उमेदवार रवींद्र गायकवाड, शिवाजी सावंत यांच्या उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे। त्यात ओमराजेही इच्छुक असल्यानं शिवसेनेसाठी आणखीनच अडचण झाल्यानं उद्धव ठाकरेंनी मतदारसंघातल्या बदलीचे संकेत दिले। यामुळे खळबळून जागे झालेल्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याचा आग्रह धरला आहे। मराठा आरक्षणाचा निर्णय मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये होणार होता अशी चर्चा होती। मात्र मुख्यमंत्री येऊ शकले नसल्यानं ही बैठकच झाली नाही आणि आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय निकालापर्यंत बारगळला आहे। आता यामुळे यावरून राजकारण सुरू झालंय। मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीही विरोध केलेला नाही असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। मराठा आरक्षणाबाबत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे। निवडणुका आल्या की माझ्या विरोधात केवळ राजकारणासाठी रान उठवायचं असा टोला भुजबळांनी विनायक मेटेंना मारला आहे। देशात निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे। आता सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांसह सर्वच पक्षाचे नेते प्रचारामध्ये स्वतःला झोकून देतील। मात्र या रणसंग्रामात याच आठवड्यात राज्यावर आलेल्या अस्मानी संकटाचा विसर या नेत्यांना पडू नये अशी अपेक्षा आहे। मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या 25 जिल्ह्यांना गारपिटीने सोडलं। आचारसंहितेच्या मुहूर्तावर रत्नागिरीतल्या गडनदी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। आजपर्यंत या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे कुचांबे, रातांबी, कुडगिरी, राजिवली अशा गावातले प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले। गडनदी प्रकल्पाचं काम 100% पूर्ण होत आलंय। मात्र या पंचक्रोशीतल्या प्रकल्पग्रस्तांना कुठल्याही नागरी सुविधा सरकारनं पुरवलेल्या नाही।
अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या फुटओव्हर ब्रिजचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत होतं. मात्र लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीनं रेल्वे ओव्हरब्रिजचं काम घाईघाईत पूर्ण करण्यात आलं. लगोलग त्याचं उद्घाटन राष्ट्रवादीचे कल्याण मतदारसंघातील उमेदवार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी फक्त पूर्ण झालेल्या कामाचं उद्घाटन करते असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. अमरावतीच्या एनसीपीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांच्या इनोव्हा गाडीवर हल्ला झाला आहे. राणा मुंबई इथं गेल्या असताना त्यांच्या घरासमोर उभी असलेल्या गाडीची मागची काच फोडण्यात आल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप आता युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष विनोद गुहे यांनी केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. मारिया मुंबईचे रहिवासी असतानाही त्यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. याला आक्षेप घेणारी तक्रार आयोगाकडे करण्यात आली. त्यावरून कारवाई करत आयोगानं राज्य सरकारला विचारणा केली आहे. मीरा भाईंदरच्या नगरसेविका वंदना चक्रे यांना 2 लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. बिल्डर सप्रेम ठाकूर यांच्याकडून एका जमिनीच्या व्यवहारात या नगरसेविकेनं 7 लाखाची लाच मागितली होती. अखेर 4 लाख देण्याचं मान्य झालं. यापैकी पहिला 2 लाखाचा हप्ता घेताना नगरसेविकेला तिच्या मुलासह अटक करण्यात आली. नगरसेविकेचा मुलगा अमोल चक्के हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचा जिल्हाध्यक्ष आहे. भागीदारीतल्या धंद्यात वितुष्ट आल्यामुळे भागीदाराकडून 50 लाख वसूल करण्याचं मित्रांनं अपहरण केल्याचा प्रकार नवी मुंबईत कामोठे परिसरात घडला. पोलिसांनी 24 तासात अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. कामोठे गावात राहणाऱ्या प्रभुदास गोवारी आणि त्याचा मित्र महेंद्र गोवारी यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. काही महिन्यापासून त्यांच्या धंद्यात वितुष्ट निर्माण झालं म्हणून महेंद्र प्रभुदासकडे पैशाची मागणी करत होता. पण पैसे द्यायला प्रभुदासनं नकार दिल्यानं त्याचं अपहरण करण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पोलिसांनी जवळपास 25 किलो गांजा पकडलाय. नांदेड कोल्हापूर बसमधून 2 व्यक्ती एका पोत्यामधून हा गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून हा गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भीमसिंह चौगुले आणि नारायण कीर्तनवाड यांना अटक केली आहे. कल्याण पूर्वेला असलेल्या नेतेवली भागात 4 घरांवर दरड कोसळली आहे. त्यात ही घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. 7 जण जखमी झाले तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. संध्याकाळी जयभवानी नगरमधल्या घरावर ही दरड कोसळली. 7 जखमींपैकी उषा देवी ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. घटना घडून गेल्यावर 2 तास उलटून गेल्यावरही इथं अग्निशमन यंत्रणा किंवा पोलीस आले नव्हते. यामुळे संताप व्यक्त केला जातो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.